एका दिवसामध्ये 2 जीव जाणं हे नॉर्मल आहे? अजिबातच नाहीये। आजचा दिवस पण रोजच्या सारखाच एकदम नॉर्मल चालू होता, असं काहीच वेगळं वाटत नव्हतं। पण अचानक अशा काही गोष्टी घडल्या ना की ज्याच्यामुळे डायरेक्ट मला सलाईनच लावायला लागली। जेव्हा जेव्हा मी घरातनं बाहेर पडत असतो ना जिमसाठी किंवा कुठं पण जाण्यासाठी, तेव्हा पहिला मी सगळ्या पिल्ल्यांना बघत असतो आणि मग मी बाहेर पडत असतो। माझ्याकडे टोटल 4 डॉग्स आणि 2 कॅट्स आहेत आणि माझे जेवढे पण डॉग्स आहेत ना सगळे गावठी आहेत, कोणतीच ब्रीड नाहीये। पण माझ्याकडे जे कॅट आहेत ते पर्शियन ब्रीड आहे। सकाळी जिमला गेलो, वर्कआउट वगैरे व्यवस्थित केलं, तोपर्यंत मम्मीचा फोन आला की कवट्याला जाऊन ये, थोडंसं सामान आणायचं म्हणून कवट्याला निघालो। तर जाता जाता बघतोय काय कुच्चीच्या अलीकडेच एका डंपरचा ऍक्सिडेंट झालेला, जे बघून मला खूप वाईट वाटलं। त्याच्यानंतर मम्मीने जे सामान सांगितलेलं ते सगळं सामान घेतलं आणि आम्ही घरी आलो। लई जास्त पाऊस पडत होता म्हणून मी दुपारी झोपलेलो आणि सगळ्यांनाच माहितीये की मला दुपारी झोपायची सवय आहे। असं झोपणार तोपर्यंत मम्मीने मला लई जोरात आवाज दिला आणि मी बाहेर पळत जातोय तर काही चिक्या राहिला नव्हता आणि त्याचं रिझन पण अजूनपर्यंत आम्हाला कळला नाही। चिक्याचा फोटो व्हिडिओ काहीच काढला नाहीये मी। नंतर बघतोय तर काय आमचं दुसरं कुत्रं पण तसंच करत होतं। त्याला औषध पाजलं तरी नीट नव्हतं आणि त्याला ऑलरेडी घरात येऊन डॉक्टरांनी सलाईन लावलेल्या। पण लास्टला जेव्हा आम्हाला वाटलं की बाबा आता दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे, निम्म्या वाटेत गेलेलो आणि गोल्यानं जीव सोडला। एवढ्या सगळ्या गोष्टी एका दिवसात होणं माझ्या तर सहनशक्तीच्या बाहेर होत्या आणि ज्यांनी प्राण्यांना मुलांसारखा जीव लावलाय ना त्यांना नक्कीच हे दुखणं कळेल।